श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी भक्तांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. माझ्या सर्व शिवभक्तांना मानाचा मुजरा. कसे आहात सर्वजण? आशा करते सगळेजण मजेत असाल, मस्त असाल, आंबे एन्जॉय करत असाल. मी प्रिया, आपल्या इंडियन मॉम प्रिया या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. आता सध्या रसाचा सीझन आहे आणि रसासोबत आपण सध्या चपाती खूप खातो. मग ती सकाळची चपाती संध्याकाळपर्यंत कडक येते. मग ती चपाती कडक येऊ नये किंवा चपातीला लेयर कसे सुटायला पाहिजे किंवा गहू असा स्पेसिफिकच न यूज करता राशनचा जरी गहू असेल किंवा दुसरा आट्याची जरी चपाती बनवली तरी ती चपाती मऊ लुसलुशीत कशी करता येईल या संदर्भातील काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रथम पीठ मळण्यासाठी एक मोठंसं ताट घ्यायचं. ताटामध्ये आपल्याला व्यवस्थित असं पीठ मळता येतं म्हणून मोठंसं ताट घ्यायचं, छोटंसं ताट घ्यायचं नाही. त्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आणि कधीही पीठ चपातीसाठी घेताना किंवा भाकरीसाठी घेताना पीठ चाळूनच घ्यायचं. कधीच पीठ न चाळता घ्यायचं नाही. जर न चाळता जर आपण पीठ घेतलं ना तर त्या पिठातले जे काही कण असतात ना ते तसेच किंवा जे काही घाण असेल ना तर ती चपातीवरती तशीच उभी राहते. त्यामुळे कधीही घेताना पीठ हे चाळूनच घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं करून पाणी टाकत राहायचं आणि मळायचं. जर एकदम पाणी टाकलं ना आपण तर मग पीठ पातळ होतं आणि मग ते पाहिजे तेवढं आपल्याला चुरता येत नाही किंवा प्रेशर देता येत नाही गोळ्याला. मग हळूहळू करून जसं लागेल तसं थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि छान असा घट्टसर गोळा मळायचा आणि नंतर थोडं थोडं पाणी घेऊन नंतर चुरत राहायचं व्यवस्थित असं. आणि हे बघा ताटाचं पूर्ण ताटाला कुठेही चिटकलेलं नाही, पीठ नाही ना काही नाही, एकदम छान असा मऊसूत गोळा थोडं थोडं पाणी घालून मळायचा. त्यामध्ये कसल्याही प्रकारचं तेल वगैरे टाकण्याची गरज लागत नाही. जर गरज असेल किंवा वाटत असेल आपल्याला शेवटीला थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे जर हाताला चिटकत नाही. पण मी काही तेल वगैरे लावत नाहीये. नंतर एक छोटासा गोळा घ्यायचा. चपाती कधीच जाड लाटायची नाही. जर जाड चपाती लाटली ना तर ती आपोआपच फुगते, पण जाड चपाती लाटायची नाही. एक छोटासा गोळा घ्यायचा आणि पातळ अशी चपाती लाटायची. चपातीला अगोदर तेल लावायचं, त्याचा त्रिकोणी गोळा करून घ्यायचा आणि चपाती कडेकडेला लाटायची. मध्ये अशी चपाती लाटत राहायची नाही. मध्ये जर लाटली ना चपाती मध्ये पातळ होती आणि कडा ह्या जाड राहतात. मग चपाती अशी व्यवस्थित वाटत नाही. त्यामुळे चपाती कधीही लाटताना साईडच्या कडा लाटायच्या आणि नंतर शेवटीला मध्ये असं बेलनं फिरवायचं. मग चपाती एकदम प्रॉपर अशी होते. आणि नंतर माझा हा चपाती आणि भाकरीचा एकच तवा असल्यामुळे मी थोडंसं तेल टाकलं. जर सेपरेट तुमचा चपातीचा जर तवा असेल ना तर तेल टाकायची सुद्धा गरज लागत नाही. आणि असे छोटे छोटे बॉल आले ना चपातीवरती नंतर चपाती पलटायची, लगेच चपाती पलटायची की घाई करायची नाही. मग बघा एका पलटण्यात चपाती किती छान अशी फुगती आणि सोनेरी कलर पर्यंत आल्यानंतर चपातीला तेल लावायचं. लगेच चपातीला तेल लावायचं नाही. जर चपातीला लगेच तेल लावलं ना तर चपाती काळी पडते. त्यामुळे चपातीला लगेच तेल लावायचं नाही. तेल हे शेवटी शेवटी लावायचं भाजत आल्यानंतर चपातीला. आणि अगदी थोडंसं तेल लावायचं. जास्त तेल लावलं ना चपातीला तर त्याचा वास येतो. त्यामुळे अगदी थोडंसं तेल लावायचं आणि अशी गोल्डन ब्राऊन कलर पर्यंत चपाती भाजून घ्यायची. कुठेही जास्त डाग पडू द्यायची नाही, काळी होऊ द्यायची नाही. एकदम छान अशा मऊसूत चपात्या होतात आणि त्या दिसायलाही खूप छान दिसतात. आणि हे पीठ कोणतंही असू देत, आट्याचं असू देत नाही तर गहू अगदी राशींचे असू देत, चपात्या एकदम मऊ लुसलुशीतच होणार. मी या चपात्यांसाठी आटा यूज केलेला होता. बघा चपात्या किती छान मऊ लुसलुशीत झालेल्या होत्या. मी एक चपाती तुम्हाला तोडून दाखवते, त्याच्यावर किती छान लेयर्स आलेले तेही बघा. बघा 3-4 लेयर्स मध्ये चपाती आलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर काही चुकलं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी त्या सुधारणा करेल. तर तोपर्यंत इथेच थांबूया. टाटा, बाय. बघा किती छान आणखी एकदा दाखवत आहे तुम्हाला जवळून मी लेअर पडले आहेत का नाहीत. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आणि मी आशा करते की तुम्ही अशाच पद्धतीच्या चपात्या करून बघाल आणि तुमच्या घरचेही एकदम खुश होतील या अशा चपात्या बघून.